அவன் பேரு டில்லி. ரோலெக்ஸ், அவன் பேரு டில்லி. मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून शेअर नाही केला असेल शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करत असतो. आपल्या टेलिग्राम ग्रुपचं लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथून मित्रांनो डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करता असतो मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे का लाईट मशीनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखीन प्लस जे का प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बेट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. सर्वात अगोदर जे का बेट मार्कला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लिरिक्स वगैरे ॲड वगैरे करून दिला मित्रांनो. मग आपलं सर्वात अगोदर फर्स्टला यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो त्या फोटो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला सेकंड बिटला यायचं मित्रांनो. आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून या. जसं की आपला 5.01च्या बिटला 2 पार्टमध्ये कट करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. जसं की आपला 6.10च्या बिटला 2 पार्टमध्ये कट करायचं. 1 बीट सोडायचं मित्रांनो. जे का डबल बिटला 2 पार्टमध्ये कट करायचं. 1 बीट सोडायचं डबल बिटला 2 पार्टमध्ये. जसं मी 1 बीट सोडून एका बीटला जे का सेकंड बीटला जे का डबल पार्टमध्ये फोटो कट करता मित्रांनो. त्याच टाइम तुम्ही पण डबल पार्ट्समध्ये मी फोटो वगैरे कट करता त्याच टाइम तुम्ही पण फोटो वगैरे सेट करून घ्या. असं फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला असं स्क्रॉल करून या. जसं की आपला अशा प्रकारे एकदम छान असं दिसून जाईल. जे का फोटोला असं प्रकारे प्रेस करायचं खालच्या बोलला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला असं शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का 1 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल कॉल 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं जे खालचे लॉंग फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं अशा प्रकारे एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे पेस्ट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे अशा फोटो दिसून जाईल त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्या जे वरच्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं थोडंफार इथं लक्षपूर्वक देऊन ऐकायचं तरच तुम्हाला व्हिडिओ वगैरे समजून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपलं जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो ते फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. एका डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेज स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला अशा प्रकारे ह्याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला क्लिक केल्यानंतर पेस्टवरती क्लिक करायचं. पेस्टवरती क्लिक केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला जे एक फोटो जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. आणखीन आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला डुप्लिकेट करायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्या जे काही इथे इफेक्ट्स वगैरे जे काय ॲड वगैरे नाही करायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्याला जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणखीन आपला पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. मग आणि इथे 1-2 बार टॅप करायचं मित्रांनो. पेस्टवरती क्लिक करायचं. अशा प्रोजेक्ट एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपला जे का अशा प्रोजेक्ट जे का डबल सेकंड बीटची जे का सेकंड बीट आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला असं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं. अशा प्रोजेक्ट 2 फोटो दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपला जे का आणखीन आपला सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट 2 बार टॅप करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला पेस्टवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे ॲड करून घ्यायचं. मग आपला जे का एक फोटो जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचं. जे का सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोनं आपण अशाच प्रकारे जे का पेस्ट स्टाईलवरती क्लिक करून 2 बार टॅप करायचं. पेस्टवरती क्लिक करायचं. अशा प्रोजेक्ट इफेक्ट्स वगैरे ॲड झाले दिसून जाईल. जे का अशा प्रोजेक्ट लास्टच्या त्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्या. डुप्लिकेट करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का खालचे फोटो मित्रांनो त्या खालच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला इफेक्ट्सवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. कॉफी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे वरचे 2 लेअर आहेत ना त्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेअर
प्रेस करून घ्यायचं, इथून आपला बॅक यायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आणखीन आपला असतो बेट मार्केटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला असतो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का डबल जे दोन फोटो ठेवलेला आहे मित्रांनो, एक डुप्लिकेट फोटो एक ओरिजिनल फोटो, जे का खालची ओरिजिनल फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का एक फोटो सोडा जे का खालचे जे का ओरिजिनल फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. जसं मी एक फोटो सोडून एका फोटोमध्ये जे का ओरिजिनल फोटो इफेक्ट्स वगैरे लावता मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून घ्या. जसं मी स्क्रॉल करून येतात त्या सिस्टममध्ये तुम्ही पण जसं की आपला 5.01च्या बीटला आहे मित्रांनो. मग आणखीन आपला जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट टू लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल. जे का वरची लेअरला ऑन वगैरे करून घ्या. असं प्रकारे डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन वगैरे करून घ्या. असं प्रकारे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला असतो शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट लेअर जे का वरचे जे का डुप्लिकेट लेअरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं, इथून आपला बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला असतो जे का बीट मार्केटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे का वरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे का असं प्रकारे वरच्या लेअरला ऑफ करून घ्यायचं. थोडंफार असं प्रकारे मोबाईल वगैरे लॅग नाही मारेल मित्रांनो. मग आपलं जे का ऑन वगैरे ठेवलं तर मोबाईल वगैरे लॅग मारेल मित्रांनो. मग आणखीन आपलं जे का सेकंड बीट जे का सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. जे का फोटोला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का आणखीन आपला सेकंड बीटला जे का फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. जे का फोटोला ऑफ करायचं मित्रांनो. ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का लास्टला ऑन करून घ्यायचं. मी जसं की ऑन करून घेतो मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण ऑन वगैरे करून घ्या. असं ऑन आणि ऑफ करून घ्या. जसं की आपलं ऑन करून घ्यायचं ऑलरेडी. मग आपलं असं जे का ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे वरच्या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्या जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं असं फर्स्ट लायनंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर जसं की आपला 3.02च्या बीटला यायचं मित्रांनो. जे का पुढचा पार्ट आहे जे का राईट साईडचा त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो. असं जे कट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. जे का फोटो वगैरे ऑफ केलेलं होतं मित्रांनो त्या फोटोजला ऑन वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. असं फोटोजला ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो जे का ग्रुप दिसेल मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक विषय पद्धतीने म्हणून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखीन आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.